काय झाले आज तुमचे आझाद मैदानावर मोर्चा आहे, काय सांग? आज आझाद मैदानामध्ये बाळासाहेब सुतार यांच्या नेतृत्वात विश्वकर्मा समाजाचा म्हणजे 12 बलुतेदारांचा एक हक्कांच्यासाठी इथे एक आंदोलनाचा लढा उभा केला जात आहे। सन्माननीय हरिभाऊ राठोड साहेबांनी मागच्या काही वर्षांपासून कर्पुरी ठाकूर फॉर्म्युला हे महाराष्ट्रातल्या लोकांच्या चर्चेसाठी ठेवलेला आहे आणि त्यांच्या बोलण्याची एक तळमळ खरी आहे की जो 12 बलुतेदार घटक आहे ओबीसी आरक्षणामधला, ह्या घटकाला आजपर्यंत पंचायत समितीमध्ये, जिल्हा परिषदेमध्ये स्थान मिळालेलं नाही। ग्रामपंचायतमध्ये सरपंच ह्या समाज समुदायातनं केलेले नाहीत। केवळ भाषणांमध्ये मोठ्या नेत्यांच्या भाषणासाठी सुतार लागतो, लोहार लागतो, कुंभार लागतो, एका नाव्याचं दुकान मोडलं म्हणतात, पण नाव्याला कधीही जिल्हा परिषदेचा अध्यक्ष केला गेला नाही। हे वास्तव महाराष्ट्राच्या समोर आहे आणि म्हणून आमदारकी असेल, खासदारकी असेल, ही सुद्धा संख्येच्या प्रमाणात दिलं चाललंय आणि माधवराव जो काही पॅटर्न आलाय त्या पॅटर्नला मान्यता 12 बलुतेदार घटकाची असू शकत नाही। म्हणून आज हे सगळे इथं एकत्र जमलेले आहेत आणि माझं छगनराव भुजबळ साहेबांना आव्हान आहे, तुम्ही तुमच्या अख्ख्या जिंदगीमध्ये एक तरी GR 12 बलुतेदारांसाठी, भटक्यांसाठी काढलाय का हे तुम्ही दाखवा। पण आम्ही हरिभाऊ राठोडांना माहिती आहे, बाळासाहेबांना माहिती आहे, मी जरी मराठा समाजातला असलो तरी यांच्या मागणीला पाठिंबा आहेच, पण विविध महामंडळ करून घेण्यामध्ये सुद्धा सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या काळामध्ये आम्ही प्रयत्न केलेले आहेत आणि महामंडळाची स्थापना सुद्धा झालेली आहे। हरिभाऊ आणि सगळे 12 बलुतेदार घटकाचे नेते त्या परिस्थितीत उपस्थित होते। म्हणून माझं भुजबळ साहेबांना आव्हान आहे, आझाद मैदानाला तुम्ही या, त्यांच्या आंदोलनात येऊन तुम्ही बसा आणि ह्या समाजाची मागणी तुम्ही समजून घ्या, तर आणि तरच तुम्ही ओबीसीचे नेते व्हाल। नाहीतर हरिभाऊ राठोड म्हणतात तसं भुजबळ हे ओबीसीचे नेते होऊ शकत नाहीत। माधवराव या 5 जातीच्या व्यतिरिक्त ओबीसी नाहीच का असा प्रश्न आता त्यांनी स्वतःलाही विचारावा। आणि म्हणून सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना आव्हान करतो, एकनाथ शिंदे साहेबांनी, अजितदादांना आव्हान करतो की महाराष्ट्रामधला आरक्षणाचा जर तिढा सोडवायचा असेल तर ह्या सब कॅटेगरायझेशनच्या फॉर्म्युल्यावर विचार करणं आवश्यक आहे। मराठा, कुणबी, लेवा पाटील, लेवा पाटीदार, माळी अशी जी काही सधन आणि संख्येनं जास्त असलेले समाज बांधव आहेत त्यांच्यासाठी वेगळं आरक्षण आणि 12 बलुतेदारांसाठी 4% वेगळं आरक्षण, ही मागणी आहे, ही रास्त वाटते। त्याशिवाय मराठ्यांचे आरक्षण सोडू शकत नाही। तुम्ही मंत्रालयाकडून भेट केली की काय? सन्माननीय मुख्यमंत्र्यांना बाळासाहेब सुतार यांनी, पांचाळ यांनी हे दिलेलं आहे, निवेदन दिलेलं आहे। हरिभाऊ राठोड सुद्धा आज भेटतील, आम्ही सुद्धा भेटू आणि ह्या 12 बलुतेदार घटकांचं जी काही मागणी आहे ती सरकारपर्यंत पोहोचवायचा आम्ही प्रयत्न करू। पण जर महाराष्ट्राला जेएनजी प्रमाणे नेपाळसारखी, बांगलादेशासारखी आणि अशा स्थिती